बुल्ढाना लोकसभा मतदारसंघ के विद्यमान खासदार शिवसेना के प्रतापराव जाधव ने अपने प्रतिस्पर्धी राजेंद्र सिंह को 1,35,000 वोटों से मात देकर अपनी विजय की हैट्रिक दर्ज की। 23 मई 2019 को बुल्ढाना में जब मतगणना शुरू हुई तो प्रतापराव जाधव ने पहले राउंड में 4,220 व दूसरे राउंड में 8,526, तीसरे राउंड में 10,515, चौथे राउंड में 12,466, पांचवें राउंड में 27,854, आठवें राउंड में 20,770, नौवें राउंड में 23,409। इस तरह की बढ़त बनाते हुए उन्होंने 25वें राउंड में प्रतिस्पर्धी डॉक्टर राजेंद्र सिंह को 1,35,000 वोटों से शिकस्त दी। इस तरह उन्होंने विजय हासिल करते हुए अपनी विजय की हैट्रिक दर्ज की। खरं म्हणजे आजचे निकाल बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा नाही तर देशाच्या निकालाकडे जरी पाहिलं तर अगदी सगळ्या एक्झिट पोलला मागे टाकत या देशाचे निकाल लागताना दिसत आहे। याचाच अर्थ मागच्या 5 वर्षामध्ये सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये असलेल्या एनडीए सरकारनं या देशामध्ये 5 वर्षात केलेली कामं आणि त्या कामाचं या निवडणुकीतील जनतेने मतदारांनी केलेलं मूल्यमापन, त्यामुळे जेवढे मोठ्या मताधिक्यानं सगळीकडे एनडीएचे उमेदवार विजयी होताना आपल्याला दिसत आहेत। खरं म्हणजे या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी माझ्यावर आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून तिसऱ्यांदा मला लोकसभेची या ठिकाणी उमेदवारी दिली आणि या ठिकाणी तिसऱ्यांदा लोकांच्या समोर जात असताना अगदी ज्याला आपण म्हणतो अँटी इन्कम्बन्सी वगैरे असं काही वाटलं नाही, कारण की मागच्या 10 वर्षातला माझा या जिल्ह्यातल्या जनतेशी असलेला संपर्क, या 5 वर्षामध्ये एनडीए सरकारच्या माध्यमातून झालेली विकास कामं, मग ती रस्त्याची असतील, सिंचनाची असतील, विजेची असतील किंवा गोरगरीब शेतकरी शेतमजुरासाठी आणलेल्या योजना असतील, ह्या सगळ्या गोष्टींचं मूल्यमापन निश्चितपणानं जनतेने या ठिकाणी केलं आणि प्रचंड मताधिक्याने मला या ठिकाणी निवडून दिलं। उनकी इस जीत पर बधाइयों की वर्षा होने लगी है और जगह जगह पटाखे की आतिशबाजी कर विजय जश्न मनाया गया। विजय घोषित होने के बाद खासदार प्रतापराव जाधव ने अपने लोकसभा मतदार संघ के मायावती के पदाधिकारी और कार्यकर्ताओं तथा नागरिकों का आभार व्यक्त किया। आज उन्होंने विजय की हैट्रिक बनाने में भारी मतों से जीत दिलाने में जनता का महत्वपूर्ण सहयोग रहा और आने वाले 5 सालों में जिले का विकास करूंगा, उन्होंने ऐसा भी आश्वासन जनता के समक्ष फिर से दोहराया। या विजयाचं खरं श्रेय आमच्या महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व मतदार बांधवांना मी या ठिकाणी देतो की त्यांनी पुन्हा तिसऱ्यांदा या जिल्ह्याच्या विकासासाठी माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि निश्चित तो विश्वास सार्थकी लावण्याचं काम पुढची 5 वर्ष मी मनापासून करीन, एवढे आपल्या वतीने मी त्यांना वचन देतो। केंद्र सरकार से विकास के लिए जो भी योजनाएं वो अवश्य ही मैं यहाँ पर लेकर आऊँगा। इसके पहले मैंने 10 वर्षों में जो विकास कार्य किए उसका फल मुझे मतदाताओं ने मत देकर मुझे विजयी बनाया और उसके बाद उन्होंने समस्त जनता का फिर से एक बार और आभार व्यक्त किया। वंचितची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दोघांची मतं एकत्र केली तर त्याहीपेक्षा मला मतं जास्त, त्यामुळे वंचितच्या मतं काढण्यामुळं आमचा विजय झाला असं म्हणता येणार नाही आणि निश्चितच या ठिकाणी वंचितनं त्यांची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांची ताकद या ठिकाणी दाखवलेली आहे आणि म्हणून भविष्य काळामध्ये निश्चितच आमची महायुतीची लढाई ही काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा या वंचित आघाडीसोबतच विधानसभेच्या आमच्या लढाया होतील असं चित्र एकंदरीत दिसतं।